हा हा बोला. तुमचं नाव काय? नमस्कार, मी पूनम प्रशांत पाटील. मी आपल्या वार्ड क्रमांक 8 मध्ये उभी आहे. बीजेपी पक्षाच्या कमळ चिन्हावरती ह्या भडगाव नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये. आपण निवडून आलात पहिल्या वर्षात काय काय काम करायला, काय सुविधा द्यायला तुम्ही? मला सांगायला आनंद वाटतोय की जर तुम्ही म्हटल्याप्रमाणे मी निवडून आले तर नक्कीच मी निवडून आल्यावरती इथल्या मूलभूत ज्या सुविधा आहेत, मुळात इथे रस्त्यांचे प्रॉब्लेम आहेत. कारण ही जी वस्ती आहे ही नंतर डेव्हलप झालेली आहे. बाळद रोड असो, इकडे चाळीसगाव रोड, नाचनखेडा रोड हा नंतर डेव्हलप झालाय. त्याच्यामुळे ज्या कॉलन्या आता वसलेल्या आहेत त्यांच्यामध्ये रस्त्यांचे खूप मोठे प्रॉब्लेम आहे. आताच मागे पाऊस येऊन गेला तर अक्षरशः गाडी काढायलाही त्रास होत होता सगळ्यांना. रस्त्यांचे प्रॉब्लेम असतील आणि गटारींची मोठी समस्या इथे आहे. गटारी भरून जातात, त्याच्यामुळे बऱ्याच महिलांनी मला तक्रार केली आहे. आणि उर्वरित प्रश्न पाण्याचा आहे, जो पूर्ण भडगावमध्येच पाण्याचा प्रश्न आहे. 4थ्या-5व्या दिवशी पाणी येतं. तर नक्कीच आपण भडगावमध्ये बीजेपीच्या मार्फत काम करू. आणि आपल्याला माहितीच आहे नरेंद्र मोदी साहेब आहेत, देवेंद्र भाऊ आहेत. त्याच्यामुळे आपल्याला ज्या योजना येतील त्या यापूर्वीही ज्या योजना आल्या त्या नक्कीच बीजेपीच्या कार्यकाळात आलेल्या आहेत. म्हणजे आपण तळणी भागाचा विकास म्हटला तो, किंवा पाण्याचे प्रश्न जे असतील ते जे सोडवण्याचे प्रश्न आहे ते आपल्याला माहिती आहे की युती सरकार होतं, त्याच्यामुळे त्याद्वारे ते सोडवले गेलेले आहेत. आणि पुढेही मी ह्या म्हणजे आपल्या वार्डला एक मॉडेल वार्ड करण्याचा नक्कीच पूर्ण प्रयत्न करेल. आपल्या प्रभागात पाणी पुरवठा, रस्ते, ड्रेनेज आणि प्रकाश योजनेसाठी तुम्ही काय करा? हो. आपल्या भागामध्ये मी सांगितलं त्याप्रमाणे रस्त्यांची योजना आणण्यासाठी म्हणजे रस्ते असतील आणि ज्या ड्रेनेजच्या सुविधा आहेत. कारण नालींमुळे खूप दुर्गंधी होते आणि जे आजार होतात त्यांच्यामुळे सगळ्यांनाच त्रास होतो मतदारांना. त्याच्यामुळे त्यासाठी आपण ड्रेनेजची सुविधा करू विशेष करून, आणि अंडरग्राउंड करण्याचे प्रयत्न करू आणि रस्ते चांगले करण्याचे करू. आणि दुसरी गोष्ट प्रकाश योजना. खरंच आहे, नंतर डेव्हलप झालेला भाग असल्यामुळे बऱ्याच वस्तींमध्ये लाईट नाही. मी आता फिरते संध्याकाळची आणि आमच्या बऱ्याच. नमस्कार मतदार बंधू भगिनींनो, मी पूनम प्रशांत पाटील. आपल्या भडगाव नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक 2025 मध्ये वार्ड क्रमांक 8 मध्ये बीजेपीच्या कमळ या पक्षावरती उमेदवारी करीत आहे. तरी माझ्या सर्व मतदार बंधू भगिनींना नम्र विनंती आहे की येणाऱ्या काळात आपण मला बीजेपीच्या कमळ पक्षाला एक माझ्या बटन दाबून मतदान करावे, एवढी माझी विनंती आहे. कारण मी नुसती उभी नसून मी तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी तुमची बहीण म्हणून इथे आलेली आहे. रस्ते असो, पाणीचे प्रश्न असो किंवा गटारींचे प्रश्न असो, आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे महिलांची सुरक्षा, त्यांची सुव्यवस्था करणं ह्याची मी जबाबदारी घेते. आणि मी त्यांना ग्वाही देऊ शकते सगळ्या मतदार बंधू भगिनींना की तुमचे सर्व काम मी येणाऱ्या याच्यानंतर नगरसेवक झाल्यानंतर करण्याचे पूर्ण प्रयत्न करेल. धन्यवाद. तुम्ही सांगितल्याप्रमाणे पाणी पुरवठा योजना ही तर पूर्ण भडगावचीच गरज आहे. कारण 4 ते 5 दिवस माझ्या महिलांना पाणी भरून ठेवावं लागतं, धावपळ करावी लागते पाण्यासाठी. त्यामुळे पाण्याचा प्रश्न आपण नक्कीच कुठून तरी गिरणावरून वगैरे आणण्याचा प्रयत्न करू, आणि त्यासाठी आपलं सरकार नेहमी कटिबद्ध राहील. पुन्हा दुसरा प्रश्न ड्रेनेजचा आहे. ड्रेनेजचाही खूप मोठा प्रश्न आहे. नाल्या ओपन असतात आणि मग त्याच्यामुळे त्या सगळ्या भरतात आणि त्यासाठी घाण होते आणि त्यामुळे आजारांचा प्रश्न उद्भवतो. त्यामुळे तोही एक महत्वाचा प्रश्न आहे. आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे प्रकाश योजना आताच आपल्या समोरच बघू शकता तुम्ही, अक्षरशः म्हणजे खांब्यांची कंडिशन अशी झालेली आहे. आणि आपण सोलरच्या माध्यमातून आपल्या सगळीकडे पोल बसू शकतो आणि त्याच्यावरती लाईट लावू शकतो सोलरचे. कारण माझ्या महिला हे सगळे ह्या वार्डात सुशिक्षित आहे. बाळद रोडकडे असो, नाचनखेडा रोडकडे असो, संध्याकाळी सगळे वॉक करायला जातात आणि त्यांना अंधाराचा फार प्रॉब्लेम होतो. नक्कीच आपण त्या रोडने सगळे लाईटची व्यवस्था करू आणि कॉलनीमध्येही लाईटची व्यवस्था करू. आणि नागरिकांच्या सूचना आणि तक्रारींसाठी तुम्ही कोणती यंत्रणा निर्माण कराल? नागरिकांची सुविधा आणि यंत्रणांसाठी आपण बाळद रोडला एक आपला ऑफिसच करू, जेणेकरून त्या ऑफिसमध्ये आपल्याला 24 तास सुविधा देता येईल. तिथे एक जण राहील की तो आपल्या तुमचे छोटे मोठे प्रॉब्लेम असतील, रेशन कार्डचे असतील किंवा तुमचे आधार कार्डचे प्रॉब्लेम असतील किंवा कुठे कुत्र मेलं, डुक्कर मेलं, काही छोटे मोठे प्रॉब्लेम असतील तर त्यामार्फत आपण तिथून सुविधा देण्याचा प्रयत्न करू. एक ऑफिस आपण स्थापन करू. आणि तसेच मी आताच योजना केली की आम्ही महिलांची पण एक टीम स्थापन करू, ज्या टीमच्या मार्फत प्रत्येक कॉलनीचे काही छोटे मोठे प्रॉब्लेम असतील तर महिला त्या मार्फत माझ्यापर्यंत डायरेक्ट येऊ शकतील. नक्कीच पर्यावरण ही पूर्णच आपल्या म्हणजे पृथ्वीचीच गरज आहे आणि पर्यावरणाच्या मार्फत आपण बघतोय की पर्यावरण ढासळल्यामुळेच यावर्षी एवढा पाऊस आढळलाय की जवळजवळ 6 महिने आपण पावसाळ्याला तोंड देतोय मे महिन्यापासून, आणि त्यामुळे बरेच प्रॉब्लेम होत आहे. पण पर्यावरणासाठी मी एवढंच करेल की झाडे लावून ते झाडे कसे जगतील त्याच्यावरती मेंटेनन्स कसा राहील
यामार्फत मी नगरपालिकेद्वारे काम करेल. शिक्षण आणि तरुणाई आणि महिलांसाठी काय तुम्ही योजना बनवता? प्रश्न महिलांचा तर मुद्द्याचा आहे, कारण मी एक महिला असल्यामुळे महिलांच्या सगळ्या जाणीव मला आहेत. नक्कीच महिलांना योगासाठी काहीतरी इथे हॉल उपलब्ध केला जाईल, कारण महिलांच्या तब्येत चांगली राहिली तर सगळी कुटुंब चांगलं राहील आणि त्यामुळे मी महिलांच्या आरोग्याविषयी सगळी काळजी घेत राहील. वेगवेगळ्या पद्धतीने त्यांचे आरोग्य शिबिर असो किंवा महिलांचे जर काही प्रश्न असतील तर ते सोडवण्याचा आपण एक महिलांची टीम तयार करून त्यामार्फत सोडवण्याचे प्रयत्न करू. आणि तरुण मंडळींसाठी तर मी एवढंच करेल की तरुण मंडळींना काहीतरी बेरोजगार जे आहेत त्यांसाठी जर काहीतरी आपल्याकडे सुविधा मिळाल्या तर नक्कीच माझ्या वार्डामध्ये अभ्यासिका असो किंवा वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांसाठी काही उपाययोजना करता आल्या तर नक्कीच मी तरुण मंडळींसाठी करेल, कारण हा वार्ड सगळा सुशिक्षित आहे, मुलं सगळे सुज्ञ आहे आणि त्यांना जर शिक्षणाची सुविधा मिळाली तर नक्कीच त्यांचं भविष्य सुधारेल. भारतीय जनता नमस्कार मतदार बंधू भगिनींनो, मी पूनम प्रशांत पाटील. आपल्या भडगाव नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक 2025 मध्ये वार्ड क्रमांक 8 मध्ये बीजेपीच्या कमळ या पक्षावरती उमेदवारी करीत आहे. तरी माझ्या सर्व मतदार बंधू भगिनींना नम्र विनंती आहे की येणाऱ्या काळात आपण मला बीजेपीच्या कमळ पक्षाला एक माझ्या बटन दाबून मतदान करावे एवढी माझी विनंती आहे. कारण मी नुसती उभी नसून मी तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी तुमची बहीण म्हणून इथे आलेली आहे. रस्ते असो, पाणीचे प्रश्न असो किंवा गटारींचे प्रश्न असो आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे महिलांची सुरक्षा, त्यांची सुव्यवस्था करणं ह्याची मी जबाबदारी घेते आणि मी त्यांना ग्वाही देऊ शकते सगळ्या मतदार बंधू भगिनींना की तुमचे सर्व काम मी येणाऱ्या याच्यानंतर नगरसेवक झाल्यानंतर करण्याचे पूर्ण प्रयत्न करेल. धन्यवाद. आहे तरी कोण जोरात बोला. पूनम ताई आहे तरी कोण भारतीय जनता पक्षाचा विजय असो, भारतीय जनता पक्षाचा विजय असो. जय श्रीराम. जय